हिंग आणि गॅस करूया बंद. तर आता हिंग पण छान तळल्या गेलेलं. तर चटणीवर अशी आपण फोडणी घालून घेऊया. छान असं ह्याला मिक्स करून घेऊया. तर आता चटणी झाली आपली. तर चटणी ठेवू आता बाजूला. घेऊया सांबार बनवायला. तर हे बघा असं मस्त आपल्या भाज्या वगैरे शिजलेले. तर सांबार बनवण्यासाठी आपण घेतलाय मसाला. तर सांबार मसाला घेतलाय गूळ, चिंच, लाल मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि जिरे. चला आता फोडणी करूया तयार. तर पहिलं तेल घालून घेऊया. तेल गरम झाले तर आधी पहिलं मोहरी घालून घेऊया. मोहरी तळली आपण काढूया. कढीपत्ता, लाल मिरची, थोडासा हिंग घालूया. आता घालून घेऊया डाळ आपण त्याच्यात. सांबार मसाला, लाल तिखट, तर शेंग पण घालून घेऊया आपण याच्यात. तर चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया. गूळ आणि आपण घालतोय चिंचेचं पाणी. तर चिंचेच्या पाण्याने पण गोड आंबट आपल्याला चव छान येते त्याला. तर सांबारला आपल्याला लसणाचा तडका द्यायचा. तेल गरम झाले तर आपण लसण घालून घेऊया. आता लसण आपला लालसर झालेला. त्याच्यात थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊया. सांबारचा तडका तयार झालेला. आता सांबारवर आपण तडका टाकून घेऊया. तर आता सांबारवर हा तडका आपण घालून घेऊया. तर थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि ह्याला छान उकळी काढूया. तर रात्री अर्धा टोप होता तर पूर्ण हा टोप आता भरायला आलेला आणि 5-6 तासात खूप छान पीठ भिजलेलं आहे. तर चवीप्रमाणे घालते मीठ. तर चवीप्रमाणे मीठ घातलंय. तर छान ह्याला मिक्स करून घेते. तर मी बनवणार आहे 15 ऑगस्ट स्पेशल तिरंगा इडली बनवणार आहे. त्याच्यासाठी मी आता वेगवेगळ्या भांड्यात पीठ काढून घेते. तर हे आपल्याला 2 ठिकाणी आपण मिक्स करून घेतोय. तर मी पालक शिजवून वाटून घेतलेला आहे पालक. तर हे बघा असं. तर आता हे बाजूला करूया. आता थोडा केशरी कलर घालून घेऊया आपण. तर खायचा थोडा मी कलर घातलेला. तर आता कलर पण छान मिक्स झाल्यामुळे आता घेऊया इडली बनवायला आपण. तर आता हे पीठ असं घालून घेऊया आपण. तर आता असं आपण प्लेट भरून घेऊया. तर हे तयार झालेले आपलं. तर आता दुसऱ्या प्लेटमध्ये पण भरून घेऊया. तर इडली आपल्या शिजल्यात का आपण चेक करूया. तर सुरीला लागलेलं नाहीये त्याच्यामुळे आपल्या इडल्या आता शिजून झालेल्या आहेत. तर इडल्या अशाच आपण ह्या चमच्याच्या साह्याने अशा काढून घेतलेल्या सगळ्या. इडल्या आपल्या अशा मस्त झालेल्या आहेत. आता हे मी काढून घेते. मस्त अशा छान फुगलेल्या आहेत पण सॉफ्ट झालेल्या. तर अशी आपण इडली बनवली 15 ऑगस्ट स्पेशल मी तिरंगा इडली बनवलेली. तर तुम्ही पण अशी इडली बनवून बघा. आणि एवढी सॉफ्ट आणि एवढी सुंदर झालेली. आणि सांबार पण आपलं खूप छान झालेलं आहे. बघताच आपल्याला असं वाटतंय की लगेच खायला घ्यावं. एवढं चवदार आणि सुंदर वास वगैरे सुटलेला आहे. तर नक्कीच तुम्ही अशी इडली आणि सांबार बनवून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.